सगळीकडेच गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळतोय। सन मराठी वाहिनीच्या कलाकारांनी सुद्धा मराठी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। गिरगाव इथल्या भव्य दिव्य स्वागत यात्रेमध्ये सन मराठीचे कलाकार सहभागी झाले। मालिकेतल्या प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत द्विगुणित झाल्याचं बघायला मिळालं। बघूयात। हिंदू नववर्षाची स्वागत यात्रा आणि गिरगावची शोभायात्रा ही आकर्षण असतं आणि याच आकर्षणामध्ये सगळ्यात जास्त आकर्षण असतं ते मराठी सृष्टीतले सिनेसृष्टीतले मालिकांमधले कलाकार। आणि या शोभायात्रेला सुरुवात झालेली आणि माझ्याबरोबर सन मराठीचे हे सर्व कलाकार सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर एकीकडे मालिकांमध्ये दिसणारे हे कलाकार थेट या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सहभागी होतात आणि सर्वसामान्य जे मुंबईकर आहेत त्यांच्याबरोबर या शोभायात्रेचा एक भाग होतात। तर आपण थेट यांच्याशी बातचीत करूया। आपल्यासोबत आदिशक्ती या मालिकेतले कलाकार सुद्धा आहेत। खरं तर तुम्हाला प्रत्येक जण हा त्या टीव्हीच्या फ्रेममध्ये पाहत असतो, मात्र तुम्ही थेट आज त्यांच्यामध्ये एकत्र होतात आणि हा उत्साह हा नवीन वर्ष साजरा करतात। काय नेमकी भावना आहे आणि तुमचं यंदाचं हे किती वर्ष? इकडे येण्याचं माझं पहिलंच वर्ष आहे आणि खरंच सन मराठीचे आभार। या निमित्ताने का होईना हा सगळा सोहळा आता आम्हाला याची डोळा बघायला मिळतो, अनुभवायला मिळतोय। खूपच कमाल आणि काय म्हणू मी वर्णन नाही करू शकत, इतकं कमाल आहे। मी फारच ओव्हरवेल्म आहे। खूपच भारी वाटतं इथे येऊन। काय उत्साह आहे हा आणि हे दरवर्षी अनुभवायला पाहिजे खरं तर प्रत्येकाने, कारण की तुमची एनर्जी आता नवीन वर्षात आपण पदार्पण करताना आणखी नव्या उत्साहाने आणि खूप साऱ्या आनंदाने आपण नवीन वर्षात या निमित्ताने काय म्हणतात पाऊल टाकणार आहोत। सो हे आयुष्यभर पुरणार आहे, वर्षभर पुरणार आहे हे जे काय आता इथे बघायला मिळणार आहे। सो खूपच कमाल एक्सपिरियन्स आहे। एक मुद्दा असा आहे, तुम्ही ज्यावेळेस शूटिंग करत असतात मालिकेमध्ये त्यावेळेस शूट गुढीपाडव्याचं किंवा एखाद्या सणाचं आणि प्रत्यक्षात आज तुम्ही जसं तुम्ही म्हटलं पहिल्यांदा हा अनुभव घेता, काय डिफरन्स आहे या अनुभव? अर्थातच मालिकेमध्ये जेव्हा शूट करावं लागतं त्यावेळेला ते सगळं एका ठराविक स्क्रिप्ट असतं ते, आणि त्या स्क्रिप्टमध्ये जेवढं नमूद केलं तेवढंच आणि त्यात ठराविक वेळेपुरतं असतं। पण हा नेव्हर एंडिंग एक्सपिरियन्स आहे। हा तुम्हाला आता इतके देखावे आहेत, म्हणजे ही शोभायात्रा जी आहे तुम्ही चालल तितकं कमी आहे। जिथे जाल जिथे तुमची नजर जाईल ते सगळं बघणं म्हणजे तुमच्या डोळ्यात सामावून घेणं तुमच्यासाठी फार कठीण आहे। इतक्या कमाल गोष्टी आहेत। सो मालिकेची टीव्हीची एवढीशी फ्रेम आणि प्रत्यक्षात येऊन बघणं ही एवढी मोठी फ्रेमच नाहीये, मुळात त्याला फ्रेम करूच शकत नाहीये। सो वेगळाच कमालीचा अनुभव आहे। डोळ्यात साठवल तेवढं कमी आहे जसं याचं म्हणणं आहे। तुम्ही सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झाला, काय नेमका अनुभव येतो आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा। कसं वाटतं या शोभायात्रेमध्ये? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा। हे वर्ष सगळ्यांसाठी खूप भरभराटीचं, आरोग्याचं आणि खूप समाधानाचं जावं। माझा इथला पहिलाच अनुभव, पहिल्यांदाच यावर्षी इथे आले आणि खूप कमाल वाटतंय। जो काही उत्साह आहे, सगळे खूप छान नटून थकून आले आहे, ढोल ताशे सगळ्यांचाच आपली संस्कृती साजरा करायचा जो काही उत्साह आहे तो खूप कमाल आहे आणि खूप छान वाटतं, अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा आणि मस्त वाटतं, अगदी उत्साह आहे सगळ्या गोष्टींचा। एकीकडे तुमच्या मालिकेचं नाव आदिशक्ती आहे, मात्र इथे आदिशक्तीचं एक पथक आहे जे बाईक्सवर आहे आणि ज्या महिला आहेत इथे आलेल्या त्या खरं तर आदिशक्ती, कारण की त्यांचा आज वेशभूषा आणि पारंपरिक साज पण तसा आहे। काय सांगाल, तुम्ही सुद्धा तसाच मराठमोळा साज केलेला? म्हणजे मला आत्ताच कळलं आहे की ते असं पथक आहे, तर मला तिथे जाऊन त्यांचं वाद्य किंवा त्यांची जी काही रॅली आहे, जे आहेत त्या बायका त्यांना दुचाकीवर स्वार आहेत महिला। वा मस्त, आणि त्याच खऱ्या शक्ती आहेत, त्याच नारी शक्ती आहे आणि त्यांचा उत्साह, प्रेक्षकांचं प्रेम, यामुळे आम्हालाही ऊर्जा मिळेल आमची मालिका छान प्रेक्षकांसमोर मांडायचे। आणि मी नक्की तिथे व्हिजिट करेन आणि मला बघायचंच आहे की किती सुंदर पथक आहे आणि कोण कोण आहेत ते। मालिकेबद्दल काय सांगाल, तिकडचा अनुभव आणि आजच्या या शोभायात्रेतला? मालिकेचा शूटिंगचा अनुभव खूप वेगळा असतो खरं तर, पण आज इथे येऊन खूप छान वाटतंय। रोज आमचं एक ते रुटीन असतं, जायचं सेटवर आपलं काम करायचं, त्यात ती मजा मस्ती असते, पण तरीही ते एक रुटीन बनतं। पण आज इथे अगदी पाडव्याच्या दिवशी येऊन खूप छान वाटतंय। सगळ्यांचा उत्साह, ते रुटीन ब्रेक झाला याचाही आनंद आहे आणि कमाल होतं, मजा। नक्कीच, तुम्ही काय सांगाल? अगदी सुंदर दिसताय, तुम्ही सगळेच सुंदर दिसताय खऱ्या अर्थाने। आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा सर्वप्रथम। एक आपण जसं मी म्हटलं की यांनी म्हटलं की त्या आदिशक्ती, तुम्ही खऱ्या अर्थाने एक महिला शक्ती आहात
तुम्ही तिथे काय म्हणतात मालिकेमध्ये सुद्धा काम करत असतात, मात्र तिकडे आणि टी व्हीवरून मिळणारं प्रेम वेगळं आणि खऱ्या अर्थामध्ये जनसामान्यात आल्यावर मिळणारं प्रेम वेगळं. काय अनुभवात फरक वाटतो? नमस्कार, मी प्रणाली धुमाळ आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तू खूप छान दिसतोयस आणि धन्यवाद. येस, मला ना प्रकर्षाने मला हे सांगायचं आहे की हे 2025 आहे. जगात खूप साऱ्या घडामोडी घडत आहेत, पॉलिटिक्स चाललंय, कुठे आक्रमण होत आहेत, बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि ह्या अशा दूषित वातावरणामध्ये अशा प्रकारची रॅली होणं हे खूप समाधानकारक आहे मनाला. कारण का तुमच्यासारख्या माणसांना, आमच्यासारख्या माणसांना, मराठी माणसांना हे असं हवंय. कारण का ती माणसं ह्यात जगलेत. गुढीपाडवा, आपले सण साजरे करणं म्हणजे हे मी म्हणजे तुम्ही आता मला विचार की तुमची तयारी कशी होती, म्हणजे तुम्ही इथे येण्याच्या आधी मी एक आठवडाभर तयारी करत होते की मला गुढीपाडव्याच्या रॅलीला जायचे. कारण का मी गिरगावची गुढीपाडवा किंवा रॅली मी रील्सवर पाहिली होती, मी कधीच अनुभवली नव्हती आणि मी एक्साइटेड होते की मला जायचं आणि मला फायनली जाण्याचा मौका मिळाला. आणि तयारी मी आठवडाभर करत होते. पण इथे आल्यानंतर मला असं वाटलं की माझी तयारी खूप कमी पडली आहे, माझा उत्साह खूप कमी आहे ह्यांच्या पुढे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की त्या रॅलीवर त्या महिला आहेत, खरंच त्या इतक्या सुंदर सजल्यात, इतक्या म्हणजे आम्ही ऍक्ट्रेस आहोत तर आमचा तट्टापट्टा थट्टा खूप असतो, पण त्या खूप छान दिसत आहेत, खूप सुंदर दिसत आहेत, खूप चांगला उत्साह आहे. म्हणजे त्या स्वतःच नाही तर त्यांची ती बाईक, ती सजवण्यापासून कोणी मोराचं हे बनवलंय, इतकं छान वाटते. आणि मला असं वातावरण खरंच खूप आवडतं. कारण का मी जसं मगाशी म्हटलं की खरंच या दूषित वातावरणामध्ये अशा प्रकारचे सण साजरे झाले पाहिजेत. आणि खरंच थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. खऱ्या अर्थाने तुम्ही या सगळ्या संस्कृतीचं वर्णन केलं आणि तुमचं हे पहिलं वर्ष या गिरगावच्या शोभायात्रेतलं. मात्र यंदाची संकल्पना आहे ज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ती माय मराठी भाषा. आणि या माय मराठी भाषेचं चित्ररथ सुद्धा आहे आणि आपण सगळे माय मराठीच्या या संकल्पनेमध्ये सहभागी आहोत. तशी आपण वेशभूषा केलेली आहे. काय सांगाल या माय मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आजची ही शोभायात्रा आणि यंदाचं 23वं वर्ष? वा वा वा, खरंच सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. मी मगाशी जसं म्हणाले की आपली संस्कृती जपली गेली पाहिजे. प्रत्येक जण जाती धर्माचे पंथाचे लोक प्रत्येकाचा जात धर्म पंथ पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आपणही केला पाहिजे. मराठी माणसं, मराठी भाषा ही थोडी पुढे गेलीच पाहिजे. पुढे आहेच, ती अजूनही पुढे नेण्याचा आपण अजून प्रयत्न करूया. आणि सगळ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. खऱ्या अर्थाने हे आदिशक्तीचे सगळी टीम होती. तुमची नवी मालिका येते, काय सांगाल या मालिकेसंदर्भात? आणि एक ज्येष्ठ कलाकार आहात तुम्ही, या सगळ्यात या आधी तुम्ही या अशा शोभायात्रा पाहिल्या असतील. यंदा तुम्ही या गिरगावच्या शोभायात्रेत आलेला, यंदा माय मराठीचा दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि ही परंपरा आहे, मराठमोळी संस्कृती आपण जपतोय. काय सांगाल या सगळ्यात? माय मराठीचा जो दर्जा मिळाला आहे तो आता लिगल झाला आहे. आणि तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पहिल्यापासूनच होता. फक्त त्याला एक शासकीय, ज्याला गव्हर्नमेंट एक म्हणतात तसं झालेलं आहे, अधिकृत झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आमची नवीन मालिका हुकमाची राणी ही नक्कीच लवकरच येणार आहे. त्याबद्दल आत्ताच काही सांगण्यात काही पॉईंट नाही, कारण की बघण्यामध्ये जास्त गंमत आहे. खूप चांगली कास्ट आहे आमची, खूप चांगलं लोकेशन आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने विषय मांडण्याचा प्रकार आहे हा. वेगळा विषय नाही म्हणत, वेगळ्या पद्धतीने विषय मांडला आहे. त्यामुळे तो बघायला लोकांना नक्कीच आवडेल. मी बरेच वर्ष काम करतोय, बऱ्याच ठिकाणी मी गेलो आहे, पण गिरगावातली शोभायात्रा मी पहिल्यांदाच अनुभवतोय आणि इतका मोठा जल्लोष आहे, उत्साह आहे, हे बघून खरंच मगाशी अंगावर काटा आला होता. आणि काय म्हटलं, काय उत्साह आहे, कमाल आहे, आपण आधी का नाही आलो इथे. आता हे बघून खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. तुमच्या मालिकेमध्ये तुमचा जो स्वभाव आहे तो फार सगळ्यांना एकत्र धरून चालणारा व्यक्ती वगैरे असं दाखवलं आणि त्यातच तुमचा मुलगा दाखवला, त्याचा अपोजिट स्वभाव आहे. कशी केमिस्ट्री आहे? अजून शूटिंग आमचं सुरू झालं नाही, पण केमिस्ट्री खूप छान असेल, कारण आम्ही चांगले मित्र झालेलो आहोत. त्यामुळे ते खूपच चांगलं घडेल नक्कीच काहीतरी, असं मला आशा आहे. अगदी मालिका म्हटली आणि मालिकेमध्ये ज्येष्ठ कलाकारांसोबत जर काम करण्याची संधी मिळाली तर एक दडपण असतं. तसं काही दडपण आहे का सरांसोबत काम करताना? काय नेमका अनुभव आहे तुझा मालिकेमध्ये? पहिला दिवस होता माझा, थोडं मला दडपण होतं, कारण आमचं जेवढं कन्व्हर्सेशन झालं नव्हतं. पण 2 दिवस आम्ही जेव्हा रिहर्सल केली तेव्हा दादांनी एवढं कम्फर्टेबल केलं आहे. सो मला असं कधी फीलच झालं नाही. म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघतोय, शोज असू देत, मालिका असू देत,
फिल्म्स असू देत, मी लहानपणापासून त्यांना बघतोय. सो मला वाटलेलं की एक दडपण असेल, अनकम्फर्टेबल थोडासा मी होईन, बट दादांनी खूप छान रिहर्सल करताना कम्फर्टेबल करवलं आम्हाला आणि एक छान एक्सपिरियन्स आहे दादांसोबत काम करण्याचा. गिरगावची शोभायात्रेत तू सहभागी झालेला आहे, काय यंदा वेगळं पण वाटतं तुला आणि कसा एन्जॉय करतो? ॲक्च्युली मी या यात्रेबद्दल फक्त ऐकून होतो आणि सोशल मीडियावर थोडंसं फारसं बघून होतो, पण आज जेव्हा मी स्वतः अनुभवतोय, जेवढं मी ऐकून होतो त्याच्या 10x 20x म्हणायला हरकत नाही एनर्जी आहे इकडे. सो खूप छान वाटतंय मला हा अनुभव घेऊन. हुकुमाची राणी असेल किंवा आदिशक्तीची टीम, तुम्ही सगळेच कलाकार आहात, तुम्हाला त्या एका चौकटीत बघितलं जातं, मात्र आज सर्वसामान्यांमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. प्रत्यक्ष लाईफ वेगळी असते, टी व्हीची लाईफ वेगळी असते ना, इकडचा अनुभव. शोभायात्रा, मराठी परंपरा, सहभागी झालेला आहे, काय नेमकी भावना? मराठी परंपरा आता आपण पाहतच आहे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नुसती मराठी परंपरा दिसते मला. आणि आजूबाजूला असे ढोल बिल बघितलं की असं वाटतं आत्ता इथनं निघावं ढोल बडवायला जावं. त्यामुळे ती माझी इच्छा मी आता ह्याच्यामध्ये पूर्ण करून घेणार आहे. आणि एक्साइटमेंट तर म्हणजे ह्यांच्या पुढे काहीच नाही. म्हणजे आम्ही आल्यापासून बघतो इतके सगळे आवरून आलेत, तयार होऊन आलेत, लहान मुलं, अगदी काही काही महिन्याची पण लहान बाळ आहेत ती पण तयार होऊन आलेत. त्याच्यामुळे हे फक्त मराठी परंपरेमध्येच होऊ शकतं. आणि आम्ही खरंच खूप ब्लेस्ड आहोत की सन मराठीमुळे आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही इथे आलोय. सो हे एक्सपिरियन्स करणं प्रत्यक्ष अमेझिंग. एक प्रश्न असा आहे, गेल्या काही वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी भाषेला किंवा मराठी माणसांना अपमानित करण्याचे प्रकार वाढताना पाहायला मिळतात. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आपण या पारंपरिक सोहळ्यामध्ये सहभागी आहे. काय सांगाल या सगळ्या प्रेक्षक मंडळींना जे मराठी भाषेचा द्वेष करतात? काय ना, द्वेष करणाऱ्यांना करू देत, आपण त्यांची मेंटॅलिटी तर नाही बदलू शकत. आणि मुळातच मराठी भाषा ही इतकी काय म्हणतात कानाकोपऱ्यात आहे की तुम्ही कितीही ती मिटवायचा प्रयत्न केला तरी ती मिटणार नाही. त्याच्यामुळे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. करू देत, त्यांना म्हणू देत. आपली मराठी भाषा अशीच अभिमानाने सगळ्यात पहिल्या नंबरवर राहणारच आहे, हे नक्की. एका विशिष्ट पद्धतीने तुमच्या शैलीमध्ये प्रेक्षकांना कशा शुभेच्छा द्याल? अरे बापरे, नाही, मी छान आपल्या मराठी परंपरेनुसारच शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे सगळे मराठी कलाकार, मालिकेतले सगळे कलाकार, आगामी येणारी हुकुमाची राणी मालिका, त्याचबरोबर आदिशक्ती मालिका ही सन मराठीवर येते, त्याचे हे कलाकार माझ्यासोबत होते. आणि अगदी उत्साहाच्या वातावरणात गिरगावच्या या पाडव्यामध्ये पहिल्यांदाच हे कलाकार सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा अनुभव हा आपल्या पुढारीसोबत व्यक्त केलेला आहे. त्यामुळे उत्साहाचं वातावरण आणि कलाकारांच्या सोबत या गिरगावच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. जर्नलिस्ट